नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण मिलेट्सबद्दल बोलणार आहोत. आपण अनेकदा इंटरनेटवर लेखांमध्ये वाचतो की मिलेट्सचे हे फायदे आहेत. ते फायदे आहेत आणि आपण नकळतपणे मिलेट्सचं सेवन करायला सुरुवात करतो. आता हे जे मिलेट्स आहेत ते चांगले आहेतच, पण पार्किन्सनच्या रुग्णांसाठी ते खरंच चांगले आहेत का? तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे का? तुम्हाला वाटतं की जे सगळ्यांसाठी चांगलं आहे ते माझ्यासाठीही चांगलं असेल? असं नाही आहे. माझ्या मते पार्किन्सनच्या रुग्णांनी मिलेट्सचं सेवन करू नये. ते का करू नये? आता आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मिलेट्समध्ये काय असतं? त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, कार्बोहायड्रेट कमी असतात, प्रोटीनचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि व्हिटॅमिन्स मिनरल्स योग्य प्रमाणात असतात, जे इतर धान्यांपेक्षा चांगले मानले जातात. हे पोटासाठी, आतड्यांसाठी चांगले असतात. पण पार्किन्सन रुग्णाच्या शरीरात नेमकं काय घडतं हेही आपण समजून घेऊया. रुग्णाच्या मेंदूमध्ये डोपामिनचा स्राव कमी होतोय कारण मेंदूतील पेशी मरत आहेत, त्या खराब होत आहेत, ज्यामुळे त्या डोपामिन कमी प्रमाणात तयार करू शकतात. डोपामिन कमी होत चाललंय म्हणून मेंदू आणि स्नायूंचा समन्वय कमी होतोय आणि हातपायांना कंप येतोय. रुग्णाचं वजन कमी होतोय, तो अधिकाधिक अशक्त होत चाललाय. आता जर मी रुग्णाला मिलेट्स, नाचणी, ज्वारी वगैरे खाऊ घातली तर त्याचं वजन वाढेल की कमी होईल? तो अजून अशक्त होईल. रुग्णासाठी काय करायचं? त्याला निरोगी करायचं की अजून कमजोर करायचं? बरोबर ना? कारण वजन कमी होतं जेव्हा आपण मिलेट्स खातो. जेव्हा आपण गहू किंवा तांदूळ खातो, तेव्हा बहुतेक वेळा आपलं वजन वाढतं. म्हणून जर आपण एखाद्या रुग्णाला मिलेट्सच्या डाएटवर ठेवतो, म्हणजे रुग्ण तिन्ही वेळा ज्वारी, बाजरी असं काही खात असेल, तर अशा रुग्णामध्ये आपण एक मोठी अडचण पाहतो की रुग्णाची रिकव्हरी कठीण होते कारण मिलेट्स फार पटकन पचतात. पोट खूप लवकर रिकामं व्हायला लागतं. मग आपण काय करू? आपण आपल्या मिलेट्सच्या डाएटमध्ये बदल करून पुन्हा गहू किंवा तांदळाच्या डाएटवर येतो. कारण याचा फायदा असा होतो की हे जास्त चविष्ट असतं, त्यामुळे रुग्ण थोडं जास्त खातो. आपण फक्त एवढं लक्षात ठेवलं आहे की आपल्या जेवणात भाज्यांचं प्रमाण वाढवायचं आहे. म्हणजे आपण कधीही पोळी खाल्ली तर ती साधी खायची नाही. बीटची पोळी खा, पालकाची पोळी खा, गाजराची पोळी खा, पण साधी पोळी खायची नाही. पराठा खायचा असेल तर गाजराचा, मुळ्याचा, कांद्याचा, फुलकोबीचा, कुठल्याही भाज्यांचा पराठा खा. तुम्हाला कमी तळायचं असेल तर कमी तळा, जास्त तळायचं असेल तर जास्त तळा. मी मनाई करत नाही पण मी प्रयत्न करा की पराठा तव्यावर तळू नका. पराठा उतरवल्यानंतर त्यावर पांढरं लोणी किंवा तूप कमी प्रमाणात घ्या आणि जितकं खाऊ शकता तितकं खा. कारण मला तुमच्या मेंदूला व्हिटॅमिन, मिनरल, प्रोटीन सगळं काही द्यायचं आहे. जर तुमच्या आहारात हे सगळं असेल तरच ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचेल. म्हणून तुम्ही मिलेट्सकडे लक्ष न देता तुमच्या भाज्यांकडे लक्ष द्या आणि तुमच्या जेवणात धान्य ठेवावं. कमी प्रमाणात ठेवावं, टक्केवारीनुसार. आता जर तुम्ही पराठा बनवत असाल तर एवढीशी तुम्ही कणकेची गोळी घेतली आणि एवढीशी भाजी घेतली म्हणजेच ते 50-50% होतं. आता मी दोन्ही एकत्र मिसळले आणि पराठा बनवला आणि खाल्ला. म्हणजे माझ्या पराठ्यामध्ये, सोकॉन्ड पराठ्यामध्ये, तंदुरी पराठ्यामध्ये 50% भाज्या होत्या. आता भाज्या माझ्यासाठी चांगल्या की वाईट? आता जो मी कढी खाल्ली त्यात काय होतं? त्यात फायबर कमी होतं, त्यात प्रोटीन कमी होतं पण त्यात कार्ब्स चांगल्या प्रमाणात होते. आता जेव्हा शरीरात कार्ब्स येतात ना, तेव्हा डोपामिन रिलीज होतं. कारण साखर देखील कार्ब आहे. जेव्हा आपण साखर खातो तेव्हा किती छान वाटतं. शरीराला छान वाटतं म्हणून कार्ब्स तुम्ही सोडायचे नाही कारण जर तुम्ही कार्ब्स खात राहिला तुमचं मेंदू आनंदी राहतं. डोपामिन रिलीज करतं. जर तुम्ही मिलेट्स खाल्ले तर शरीराला कमी कार्ब्स मिळतील. शरीर फॅट वापरू लागेल आणि मेंदू चिडचिडा होईल. डोपामिन कमी रिलीज होईल आणि माझ्याही समस्या वाढतील आणि तुमच्याही समस्या वाढतील. म्हणून कृपया करून मिलेट्सच्या डाएटला नम्रपणे टाटा करा. हे तुमच्यासाठी नाही. ज्याचं वजन जास्त आहे त्याने वजन कमी करावं. अडचण नाही ते तुमच्यासाठी नाही. ठीक आहे, आपण याचीच काळजी घेऊ. बहुतेक पेशंट काय करतात? आपल्या खाण्यापिण्यात बंधनं घालतात की मी राजमा खायचे नाही, छोले खायचे नाही, वांग्याचं भरीत खायचं नाही. ते त्यांना खूप आवडत असलं तरी. जी भाजी तुम्हाला आवडते, जे अन्न तुम्हाला आवडतं, जर ते घरी बनत असेल तर ते तुम्ही नक्की खा. छोले, बुटेरे वर्ज्य आहे, समोसे वर्ज्य आहे. पण यार, राजमा भात, छोले भात हे समोर आलं की पेशंटच्या मेंदूत डोपामिन निघेल ना, समोर येईल, मन म्हणेल, आज तर मजा आली. आज मी भरपूर खाणार, आज मी एक पोळी जास्त खाईन. हेच तर आपल्याला हवं होतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटवर जास्त बंधनं घालू नयेत. जितकी आपण देतोय ना, तेवढीच पुरेशी आहे. उगाच कुठलीही जास्त बंधनं जर तुम्ही लावत असाल की मी हे खाणार नाही,
ते खाणार नाही, असं खाणार नाही. या खाण्याने असं होतं, त्या खाण्याने तसं होतं असं म्हणणाऱ्यांना तुम्ही आजवर कुणालाही पूर्णपणे बरे होताना पाहिलं नाही का? शर्त लाव, जरा विचार करून बघ. कधी पाहिलं नाही का तुम्ही की मी अमुक गोष्टींचं परहेज केलं आणि मी अमुक आजारातून बाहेर पडलो. जेव्हा तुम्ही खूप जास्त परहेज करता, तेव्हा तुमचे शरीर बिघडतं, बरे होत नाही. ठीक आहे, परहेज काही कारणासाठी केला जातो. त्यामागे एक विशिष्ट कारण असतं ना, की हे खाल्ल्याने असं होईल म्हणून ते टाळायला सांगितलंय. जसं पार्किन्सनच्या रुग्णांना आपण आंबट पदार्थ टाळायला सांगतो. आता आपण आंबट का नाकारतो? संत्र, मोसंबी, किनू, आंबा, घी, लस्सी, लोणचं बंद करायला सांगतो कारण आंबट खाल्ल्याने औषधांवर परिणाम होतो. औषधं काम करत नाही. औषधं गंभीरपणे घेत नसाल आणि आंबट खाल्लं तर काहीच अडचण नाही. पण जर तुम्ही औषधं घेत असाल आणि त्यासोबत आंबट खाल्लं तर त्रास होऊ शकतो. औषधांचे परिणाम दिसत नाहीत म्हणूनच ते टाळायला सांगतात. तुम्ही जे परहेज करता त्यामागे कारण असायला हवं की ते नेमकं काय आहे. जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्ही ब्लेस खात असाल तर काही अडचण नाही. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं की तुमच्या शरीरात एनर्जीचं लेव्हल उच्च ठेवायचं आहे. जर तुम्ही कमी अन्न खाल्लं आहे किंवा वेगळं अन्न खात आहात, शरीरात अशक्तपणा येत आहे, चालताना, उठताना, बसताना त्रास होत आहे, तुमच्या हातपायांना कंप येत आहे, तर अशा अन्नापासून तुम्ही दूर राहा. अशा प्रकारचे डाएटचे निर्बंध स्वतःहून लागू करू नका. ठीक आहे, तर मला आशा आहे की या व्हिडिओमधून पार्किन्सन रुग्णांमध्ये जेवणाचे तोटे तुम्हाला समजले असतील. तरीही तुमच्या मनात काहीही शंका असेल, ती विचारायची असेल तर अगदी स्वागत आहे. तुम्ही येऊन भेटू शकता. पण जाण्यापूर्वी मी इच्छितो की तुम्ही एक गोष्ट नक्की